नमस्कार मित्रांनो, आपण चालू केलं सगळं ॲप चालू करून बसलो आहे. म्हणजे ओलाचं तर करतच नाही मी. जेव्हापासून त्यांनी पैसे कापायला लागले आता आपलं डायरेक्ट उबेरवरच आहे. उबेरवर मारायचं नाही, फक्त डायरेक्ट नाही का मीटरवर कुठले भेटेल ते मारत बसायचे. आणि आज आपण एक हे करू की 4 तास काम करू. 4 तासामध्ये किती इन्कम होतं, गेल्या व्हिडिओमध्ये कसं 8 तास आपण काम केलेलं, त्याच्यामध्ये किती इन्कम होतं ते सांगितलेलं आपण नाही का. आज आपण 4 तास काम करून जेणेकरून नाही का पार्ट टाईमवाले जे करतात, तर भरपूर जण आहे जे पार्ट टाईम पण करतात. हा खास त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे नाही का, की आपण 4 तासमध्ये काम करू आणि कसं करू आणि सुरुवात कशी करायची नाही काय पार्ट टाईममध्ये. या 4 तास नाही काय जे संध्याकाळचे 4 तास 5 तास चालवतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर आपण बघू, चालू करू आत्तापासूनच. आता किती वाजले आहेत, 1 मिनटं दाखवतो तुम्हाला किती वाजलेत. आता वाजलेत 6:45. तर 6:45 वाजलेत. तर 6:45 वाजल्यापासून 4 तास आपण करून बघू किती काय इन्कम होतं आणि कशा पद्धतीने करायचं काम नाही काय. कारण की बहुतेक जण हे नुसते पळतात नाही काय, संध्याकाळचे जे कामं करतात ना पार्ट टाईममध्ये, या 4 तास ना काय जे करतात ते नुसते पळत राहतात कुठेही लांब बीम. आता त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवू की कशा पद्धतीने आपण पार्ट टाईममध्ये करू शकतो. या नाही का 4 तास जर करायचं असेल तर कशी ड्युटी करू शकतो, तर ते मी तुम्हाला सांगतो सगळं व्हिडिओमध्ये. पूर्ण लास्टपर्यंत बघत राहा व्हिडिओ. आता आलो जाधववाडीमध्ये. तर जाधववाडीमध्ये एक ड्रॉप घेऊन आलो, सोडलं इथं, थांबलो इथे. तो विषय कसा आहे म्हणजे, तर समजा कोण संध्याकाळी म्हणजे हे नाही बोलत आहे की मी आता 6:45ला काढले म्हणून 6:45ला काढा. जो कोण 4 वाजता काढतं, कोण 5 वाजता काढतं नाही का, जे पार्ट टाईम करतात ज्यांनी हाय रिक्षा नाही का, कोण संध्याकाळचा टाईम असतो संध्याकाळचं काढतात. सगळ्यात पहिलं काय करायचं भाऊ, आधी सगळ्यात पहिले काहीतरी नाश्ता नाही का हलका फुलका करायचा. या चहा वडापाव नाही का काहीतरी खाऊन स्टार्ट करायचं, कारण की पोटात काहीतरी पाहिजे काम करताना. तुम्ही जर पार्ट टाईम करताय या दुसरं काही काम करून करताय, कोणाचा बिझनेस असतो, बिझनेस करून पण संध्याकाळची रिक्षा चालवतात, ज्यांचं म्हणजे प्रॉब्लेम असतो हे नाही काय, प्रॉब्लेममुळे पण कोण पार्ट टाईममध्ये कामं करतं की बाबा रिक्षा घेतल्या, हप्ता तर फेडावाच लागतो सगळ्यांना, कोण काय जास्त कॅश घेत नाही बसं. तर पहिले काम करायचं. तर आलो होतो सेक्टर 16मध्ये चिखलीला ट्रिप घेऊन. तुमच्याशी बोलता बोलता ट्रिप पडली. काय ट्रिप माता व्हिडिओ बनवतो मी. ट्रिप पण मारायला लागते बघा, कारण की आपल्याला पण करायचं आहे, कमवायचं आपल्याला पण, तर नुसतं व्हिडिओ काढून चालणार नाही. तर ट्रिप माता मी बनवला व्हिडिओ नाही का. तर आता कसं आहे, तुम्ही जेव्हा तुमच्याकडं वेळ कमी असतो, तर वेळ कमी असतो म्हणून तुम्ही काय करायचं, तुमचं पहिलं नाही का ज्या ठिकाणी राहता तुम्ही, तर त्या ठिकाणचं तुम्ही नाही का, म्हणजे आता समजा 5-5, 6-6 किलोमीटर म्हणजे जेवढा एरिया आहे त्या एरिया तुम्ही एरिया बनवून घ्यायचा. म्हणजे तुम्हाला थोडा नवीन असाल तर थोडा टाईम लागेल तुम्हाला चालायला नाही काय, कारण की आता आमचं आहेत सोबत जे आहेत ना, एक जण संध्याकाळी म्हणजे पार्ट टाईमच करायचा. तर तो भाऊ रात्री गेला कुठं, आपलं पिंपळगाव, पिंपळगावला गेला ट्रिप घेऊन. आला किती वाजता, 10:30-11 वाजता. ट्रॅफिकने पस्तावला, 1-2 ट्रिपमध्ये मारलं. मग उपयोग नाही ना, तुम्ही जर थोडं 3-4 तास करताय, 4-5 या कितीही तास करताय संध्याकाळचं, तर तुम्हाला तेवढं परवडलं पाहिजे. म्हणून तुम्ही तुमचे जे एरिया आहे तो बनवून घ्यायचा, जेणेकरून तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे की बाबा जरी आपण थोडा टाईम करतो आहे काम, तर आपलं तेवढं निघालं पाहिजे थोडंफार तरी, CNGचे तरी निघाले पाहिजे पैसे. नुसतं पळून उपयोग नाही. काय जणं खूप लांब पळतात, पुण्यात जातात, खडकी बिडकीला जाऊन बसून पूर्ण म्हणजे असं पूर्ण वेळ घालून टाकतात एवढं लांब जाऊन. तेवढंच माणूस इथे 3-4-5 ट्रिपामध्ये तेवढं कमवून घेतो आणि कधी रात्री मग मोकळे येतात. मग परवडत नाही. तुम्ही कमवा आणि परत CNGच भरा, काय हे नाही ना, मतलब नाही. मग तुम्ही कसं आहे, तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्हाला या एरियामध्ये ट्रिप पडते. आता समजा मी इथं थांबलो, आता चिखली सेक्टर 16मध्ये थांबलो आहे. आता समजा मी पार्ट टाईम म्हणून करतो आता तुम्हाला 10 व्हिडिओसाठी. तर मी आता किती वाजले, 7:30-8 वाजले. तर मी लांबचे नाही उचलणार वाकड विकड. तर मेट्रो पिंपरी, या पिंपरी सौदागर, रावेत पण नाही यावेळी, म्हणजे रावेत बघू, रावेत पडली, रावेतून पण मुश्किल असतं पडायचं. पिंपरी या साईडचं म्हणजे एवढ्या एरियामध्ये खेळणार मी, शाहूनगर नाही का 5-6 किलोमीटरमध्ये, जेणेकरून मला ती रिटर्न पडेल ऑर्डर. त्या हिशोबाने आपण करायचं नाही का, संध्याकाळच्या ट्रिप बिझनेस करायचा, नाही तर मोकार पळून उपयोग नाही, असं असतं. आता आलो आहे मोशीमध्ये, स्वराज कॅपिटल नाही का, तिथं आलो. तिथे 2 ट्रिप मारलेल्या अगोदर. आता मग किती वाजले, तर 8 ते किती झाले, 20:54 म्हणजे 9 वाजले.
9मध्ये माझे झाले 6-7 ट्रिपा झाल्या, त्याच्यातल्या 3 तर डायरेक्टच मारल्या, म्हणजे डायरेक्ट होतं विदाऊट याचे नाही का, म्हणजे ओला ॲपचे नव्हते, डायरेक्ट घेतले, दवाखान्यातले होते. काय होते 2 किलोमीटरला 50 रुपये दिलेले, 2-2 ट्रिपा होत्या. कारण कसं ॲपच्या भरोशावर राहता येत नाही, काय ना काय आपल्याला थोडंफार हे करावं लागतं. तर बघा मला कुठं लांब जायची पण गरज नव्हती, मी इथल्या इथंच खेळतो, जास्त लांब पण नाही गेलो, काय कुठं नाही काय एवढं लांब पण नाही गेलो, आपल्या एरियामध्येच खेळतो. त्याच्यामुळं मारून पण मला 6-7 ट्रिपा म्हणजे झाल्या ऑलरेडी नाही का, 9 वाजेपर्यंत, म्हणजे किती 6:45ला चालू केलेली, 2-2.5 तास झाले. कुठे लांब जायची पण गरज नाही. आता हेच मी कुठं लांब गेलो असतो पुनावळे वगैरे साईडला, वाकड बिकड साईडला, तर किती वेळ लागला असता. वेळ म्हणजे ट्रॅफिकमध्ये आता तिथं पोचलो असतो. त्याच ट्रिपा मी इथं मारल्या 5-6, म्हणजे त्याच्याहून जास्त मारल्या. म्हणजे म्हणजे कसं आहे, आपल्याकडे टाईम कमी असला ना तर आपल्या एरियामध्येच आपण मारायच्या ट्रिपा, तर जेणेकरून नाही का म्हणजे कुठं लांब जाऊन अटकला नाही पाहिजे माणूस. आता काही लोक काय करतात, कंटिन्यू थांबलेले असतात, म्हणजे कधी कधी मार्केटमध्ये पडत नसतात ट्रिपा, म्हणजे ऑर्डर बिटर कधी पडत नसतात, तर एका जागेला थांबून वैतागतात आणि बिना बघता उचलतात. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देतो, समजा मी नवी सांगवीला आहे आणि रात्रीचे वाजले 9:30-10 आणि मला चाकांची पडली, तर बिना कोण काय करतं, बिना डोळे झाकता आमड बघून उचलून टाकतं. जेव्हा आपल्याकडे बाबा म्हणजे जास्त एवढा टाईम नसतो, तर माणूस पासून वैतागलेला असतो आणि उचलून घेतो कुठली पण ट्रिप. तर नाही उचलू शकत, आपलं पण थोडं डोकं लावायचे की बाबा आपण नवी सांगून आपण चाकणला चाललो आहे, तर आपल्याला तिथून पडेल का रिटर्न, नाही पडू शकत एवढ्या रात्रीची. तुम्ही जर 9:30-10ला जाता, तर तिथे पोचता तुम्हाला 11 वाजतील, 10:30-11 तर आरामशीर वाजतील. पण तिथून येता येता किती वाजतील, पडणार पण नाही तुम्हाला ऑर्डर, येता म्हणजे असं मोकळं यावं लागेल. म्हणून म्हणलं आपल्या एरियामध्येच मारायचं ऑर्डर, जर तुम्ही 3-4 तास करत असता तर. कधी कधी कसं असतं की ट्रिपा पडत नाही, तर ट्रिपा पडत नाही तर टेन्शन घ्यायचं नाही एवढं, आज नाही पडल्या उद्या पडतील, एवढं लोड नाही घ्यायचं. आणि कसं आहे, कुठलं डायरेक्ट बिरेक भेटतं, म्हणजे ॲपच्या भरोसा नाही राहायचं, कुठं डायरेक्ट बिरेक भेटतं आपल्याला भाडं, तर कुठल्या दवाखान्यापाशी तर जाऊन थांबायचं, सोसायटीच्या तर जाऊन थांबायचं. कोणी विचारतं तुम्ही जाणार का इथं दादा वगैरे, तर थांब, नाही म्हणायचं नाही की बाबा मला भाडं दुसरं लांबचं पडेल. जवळ जर बोलत असतील 2-3 किलोमीटर थांबायचं, लगेच आपल्या उबेरला लोकेशन दिसतंच आहे, बघायचं किती किलोमीटर, सांगायचे अमाऊंट आणि जायचं जर परवडत असेल तर. नाही म्हणायचं नाही डायरेक्ट, त्याच्यामध्येच आपलं नाही म्हणतो आपण 2 तास तिथंच एका ठिकाणी बसलेला असतो. तसं अजिबात करायचं नाही, जे भेटतं ते मारत राहायचं भाडं, तुमचं होणार नाही लॉस. आणि आज नाही पडलं तर जर म्हणजे दुसऱ्या वर्षी पडेल असं नाही की पडणार नाही. आणि शुक्रवार कसं तुम्हाला म्हणजे असं नॉर्मलच ट्रिपा पडतील, जर काय फेस्टिवल असेल तर तुम्हाला पडतात कंटिन्यू. आणि ज्या दिवशी आपल्याला समजा कंटिन्यू ऑर्डर पडत आहेत, हे नाही का आपल्याला वाटतं आज मोसममध्ये म्हणजे ट्रिपा जिथं जाईल तिथं आपलं रिटर्न पडतं आहे, कंटिन्यू ऑर्डर पडतात, तर त्यावेळी थांबायचं नाही. ज्यावेळेस आपला धंदा म्हणजे झालेला नाही त्या दिवशी पूर्ण वसूल करून टाकायचं नाही काय. मग तेव्हा टायमिंग नाही बघायचा, 11, 11:30, 12 वाजू द्या, आपल्या एरियामध्ये समजा आपल्याला पडत आहेत की ट्रिपा हव्या तेवढा पडतं, तर मारायचे म्हणजे थांबायचं नाही. मग तेव्हा मग वेळ घालवायचा नाही, रपारप मारत राहायचं. आणि शनिवारी आणि रविवारी पूर्ण पसरून जायचं, पसरून म्हणजे मोकळं पूर्ण जिथं पडेल तिथं उचलायचं. म्हणजे हे बघून की बाबा नाही काय वाकड, ते तुम्हाला पुनावळे कुठे जायचं तिथे बिनकाली सॅटर्डेला एवढी ट्रॅफिक नसते तिथे, आणि रिटर्न पाडण्याचे चान्सेस खूप म्हणजे जास्त टक्क्याने आपल्याला रिटर्न पडू शकतात भाडं. म्हणून शनिवारी रविवारी बिंदास मारायचं, कुठं पण आपल्या एरियाच्या हिशोबाने मारत राहायचं. कारण पूर्ण कवर करायचा प्रयत्न करायचा की आपल्याला ज्या दिवशी पडलेलं नाही ऑर्डर त्या दिवशीचं पूर्ण वसूल करून घ्यायचं. शनिवार रविवारी थांबायचं, शनिवार रविवारी कसं ऑर्डर चालूच असतात, चांगल्या ऑर्डर पडतात त्या हिशोबाने. आता आलो घरी जस्ट ट्रिप घेऊन, म्हणजे जवळचीच भेटलेली. म्हणजे आता तुम्ही कसं करायचं माहिती आहे का, जरी तुम्ही एक टायमिंग ठरवायचं, म्हणजे कसं समजा आपण कुठं पार्ट टाईम जॉबला जातो आहे, तर कसं आपण तेवढ्या टायमिंगच्या हिशोबाने जॉब करतो, त्या हिशोबाने आपण नाही काय त्या हिशोबाने टायमिंग ठरवायचा की आपण संध्याकाळचं समजा 4 तास करतो आहे, तर ते 4 तासामध्येच घरी जायचं. नाही तर काय भाडं पडत नाही, ट्रिप पडत नाही, म्हणून कोण काय करतं लगेच निघून जातं नाही का, नाही पडत आहे 2 तास बघू,
तर तसं नाही करायचं. आपली जी ड्युटी टाईम तसंच आपलं 4 तासाची ड्युटी टाईम ठेवायची. म्हणजे समजा 11ला जायचं तर घरी 11ला जायचं. तसं टायमिंग ठेवून तुम्ही हे करायचं. नाहीतर पडत नाही म्हणून जासाल घरी नाही का निघून, तसं नाही करायचं. आता माझे बघा 4 तासात किती झाले, तर 4 तासात मी तुम्हाला अंदाज सांगतो. हे मी तुम्हाला जे सांगितलं ना म्हणजे लोकेशन, की मी पुनावळ्याला म्हणजे वगैरे एवढं लांब जातं ट्रॅफिकमुळे, तर ते माझ्यापासून लांब पडतं. माझ्या लोकेशनपासून लांब सांगितलं आहे. तर जो चौरलीत राहत असेल, कात्रजला राहत असेल या पिंपरी सौदागरला, त्यांना जे जवळ जवळ लांब पडत असेल त्या हिशोबाने त्यांनी बिझनेस करा. म्हणजे मी तुम्हाला अंदाजा सांगितला की सांगितला नाही का आयडिया. आणि समजा आता मी केलं 4 तास, तर अंदाजे तुम्हाला सांगतो मी. तर कोणाच्या एरियामध्ये जास्त पैसे होत असतील, ते कोणाचे कमी होत असतील. तर अंदाजे मी समजा 500 झाले समजा 4 तासामध्ये. तर 500मध्ये समजा तुमचा 150चा CNG झाला. 150चे CNG गेला. 150चे CNGमध्ये तुमचं ₹29 प्लॅटफॉर्म चार्जेस गेले. एक ॲपचे सांगितले मी आता उबेरचे. जे तुम्ही ओला पण चालू करत असाल तर त्याचे वेगळे. आणि सेम डेला सेम होत नाही बिझनेस. कधी जास्त पण होतो, कधी कमी पण होतो. त्या अंदाजे मी तुम्हाला अंदाजे सांगितला. तरी 500 होत असला तर तुम्हाला 500चा अंदाज सांगितला आहे की 150 CNG गेला, ₹29 हे गेले, म्हणजे 180 धरून चाला. 180 म्हणजे 180 जर 300 सगळं जाऊन ₹300 धरा. ₹300 म्हणजे 3 10 30 म्हणजे 10 दिवसाचे होतात 3000, म्हणजे 1 महिन्याचे 30 दिवसाचे होतात ₹9000. बस झालं, ₹9000 निघतात तुमचे म्हणजे अंदाजे. तर हा असा व्हिडिओ होता बनवायचा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि गुड नाईट.